प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे, परंतु प्रत्येक जण ते पाहत नाही. असे हे निसर्गप्रेमी अक्षय सावंत सर जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई याच्यातून त्यांच्यानी फाईन आर्टचं शिक्षण घेतलं आहे. ते फक्त झाडांवरती चित्र काढत असतात आणि ते का आणि कशाला ते आम्ही आता पॉडकास्टमध्ये बघू. स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. पुन्हा एकदा येत आहे मी एक नवीन पॉडकास्ट घेऊन आणि आमचे आज गेस्ट आहेत ते अक्षय सावंत. हे फाईन आर्टिस्ट आहेत. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असणार, तुम्हाला वाटणं असणार की आम्ही काय करतोय. आम्ही व्हिज्युअल पोल्युशन वरती एक रेव्होल्युशन केलंय माझ्या व्हिडिओ थ्रू आणि एक ती मला सुद्धा एक मजा आली यांना जॉईन जायला, कारण मी तुमचे रील्स बघत असतो कायम. सो आम्ही आता डायरेक्ट प्रश्न स्टार्ट केलाय. तुम्ही आता इंट्रोडक्शन बघितलं असणार व्हिडिओमध्ये आम्ही कसं केलं त्यांचं, आम्ही काय करतोय आणि त्याच्यावरती हे सगळं आम्ही आता बोलणार आहे. नेचर म्हणजे व्हिज्युअल पोल्युशन हे कसं अवॉइड करायचं लोकांनी आणि लोक त्याच्यातून काय शिकवायचं लोकांना. सो मी तुम्हाला फर्स्ट बाबा प्रश्न विचारतो की ट्रीज पेंटिंगच कशाला तुम्ही हे केलं, की बाबा ट्रीज पेंटिंगच कशाला? मला असं वाटतंय की माझी जी अगोदरची चित्र होती, जेव्हा लहानपणापासून जी मी चित्र काढली, ती जर मी कोरोनात सगळी अशी एकत्र बघितली ना, त्यावेळी मला असं आढळलं की माझ्याकडून ट्रीजची पेंटिंग जास्त व्हायला लागली. त्याचं मी एक एक्झिबिशन दिल्लीला केलं, त्याचा मला रिस्पॉन्स पण चांगला आला. आणि तो विषय असा आहे की माझ्या इथला आहे, जवळचा आहे. मी मुंबईत स्किल शिकून आलोय, पण जे लहानपणापासून जे अनुभवलंय, जे बघतोय, जिथून श्वास घेत होतोय, ते कुठेतरी होतं आणि ते माझ्याकडून आता बाहेर येत आहे आणि ते आता कॅनव्हासवर दिसतंय. आणि तुम्ही मला सांगत होता मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही अशी एक या युनिव्हर्स मध्ये शक्ती आहे जी हे सगळं माझ्याकडून करून घेते. तुम्ही म्हटलेलं की दुसरा प्रश्न माझा हाच होता की बाबा तुम्ही मला त्याविषयी सांगितलेलं की आपल्याला कुठची तरी एक एनर्जी आहे. आता ती असं मला वाटतं की बाबा ती एनर्जी, तुमची एनर्जी आज मला इकडे घेऊन आली आहे तुम्हाला हेल्प करायला. म्हणजे एक मला सुद्धा एक ती एनर्जी भेटली आहे असं मला पण वाटतं, कारण मी तो डेडिकेशन मध्ये केलाय व्हिडिओ. मला सुद्धा मजा आली जॉईन व्हायला की बाबा एक प्रकारचा एक नवीन एक्सपिरियन्स मला पण भेटलाय. सो थँक्यू. मी तुम्हाला एकदा परत म्हणतोय की पूर्ण शूट मध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली आहे. आणि दुसरा प्रश्न हा तुम्ही सांगतो की बाबा ही एनर्जी तुम्हाला कुठून भेटते आणि कशी काय? मग आता जेव्हा मी कॉलेज पूर्ण झालं माझं आणि कॉलेज करता करता मी फिल्म इंडस्ट्रीत काम करायचो आणि आर्ट डिरेक्शनला असतानाच माझा करिअरचा एक पिक पॉइंट होता. म्हणजे मी जस्ट सुरुवात केली आणि मला चांगला रिस्पॉन्सही मिळत होता. माझं करिअर सेट होत असतानाच माझ्या मनात असं काय आलंय की मी ते सगळ्या गोष्टी सोडून कोकणात आलोय आणि मी माझ्या झाडांच्या मी माझा आत्मा शोधायला लागलो. पण मला असं त्यातनं जाणवलं की एवढं सगळ्या गोष्टीला लात मारणं साधी गोष्ट नव्हती. आणि हे सगळं करिअर सेट होत असताना माझ्या मनात असं येणं की मला आपल्याला हे नकोय, मटेरियलिस्टिक मध्ये अडकायचं नाहीये, काहीतरी जे मला आवडतंय किंवा स्वतःला शोधणं गरजेचं असतं. आणि मला असं जाणवलं त्यातनं की अशी एक एनर्जी या युनिव्हर्स मध्ये आहे जी हे सगळं माझ्याकडून करून घेते आणि त्याने माझ्या मनात हे आणलं असेल कदाचित आणि मी इथे कोकणात आलोय आणि इथून ह्या गोष्टी सुरुवात केल्या आणि त्याचा मला एवढ्या लवकर रिझल्ट आला. आणि मला असं वाटतं की मुंबईपेक्षा म्हणजे त्या करिअर पेक्षा जास्त इथे झालोय असं वाटतं. आणि मी स्वतःला ओळखलोय आणि मी माझ्या आतल्या परमात्म्याला किंवा आत्म्याला आता मी तृप्त करतो. सो म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करताय सध्या. दोन्ही गोष्टी निसर्गाचं संवर्धन होत आणि माझं आर्ट पण जपतोय. आर्ट मधून मी निसर्गाचा अवेअरनेसही करतोय, निसर्गाची ब्युटी अनुभवतोय. सगळं काही आहे ते मला आता मिळालेलं आहे. सो यू आर टोटली कनेक्टेड टू नेचर. येस. म्हणजे आता माझ्याकडे काहीच नाही, पण माझ्याकडे जे आहे ना ते मला असं वाटतं या युनिव्हर्स मध्ये किंवा या वर्ल्ड मध्ये कोणाकडे नसेल तेवढं माझ्याकडे, जे फक्त मलाच माहिती. म्हणजे तुम्ही सॅटिस्फाय आहात खूपच. सो आता पेंटिंगच्या ऐवजी म्हणजे पेंटिंगच्या ऐवजी तुमचे अदर हॉबीज काय, म्हणजे तुम्हाला आणि काय आवडतं? पेंटिंग हा माझा हॉबी आहे, करिअर आहे, जे काय सगळं जे काय म्हणाल ते. माझं मेडिटेशन पण तेच आहे. म्हणजे मला
त्याच्यासाठी किंवा त्यामुळे दुसरं काहीतरी करावं असं वाटत नाही. हम्म. पण मी स्टॅटिक होऊ नये किंवा काय म्हणतात असं कॉन्ट्रॅक्ट होऊ नये म्हणून मी थोडस चॅलेंजिंग म्हणून मी काही अशा आर्ट शिकत असतो. म्हणजे थोडस चॅलेंज म्हणून, जसं की आता मी म्युझिक शिकतोय, Flute. म्हणजे फ्लूट शिकतोय. हो, तुम्ही ज्या सांगितलेलं हा, मला. मग असं मग थोड्याशा म्हणजे रोज जे करतोय त्यातून थोडस रिस्क म्हणून किंवा थोडं वेगळेपण म्हणून माझ्या मेंदूला एक चालना मिळावी म्हणून मी काहीतरी म्हणजे जे चॅलेंजिंग काय. अनुभवलंय नाही किंवा जे शिकलो नाही अशा गोष्टी मी शिकत असतो. सो आता आणि एक प्रश्न विचारतो की बाबा झाडे लावा, झाडे वाढवा आणि स्वच्छ भारत अभियान असं एक स्टेटमेंट आलेली पाठच्या काळात की बाबा असे म्हणायचे लोक, किंवा त्याच्यावरती तुम्ही काय बोलू शकतात की? हा, ऍक्च्युली मला असं वाटतं की म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा किंवा कचरा उचला, स्वच्छता, स्वच्छ भारत, ह्या गोष्टी मला असं वाटतं की ह्या गोष्टी मानवाने आपल्यासाठी केलेल्या आहेत. म्हणजे मला असं वाटतंय की ज्या दिवशी आपल्या भारतामध्ये किंवा या जगामध्ये कुठेही म्हणा, ज्या दिवशी सफाई कामगार नसतानाही ज्या दिवशी भारत स्वच्छ असेल, म्हणजे कचरा नसेल, त्या दिवशी मला असं वाटेल की ही जी टॅगलाईन आहे स्वच्छ भारत, ती कुठेतरी उपयोगाला आली किंवा त्याचं एक समर्थन झालं म्हणा किंवा उपयोगात आली असं म्हणता येईल त्या दिवशी. पण मला असं वाटतं की लोक कचरा टाकणार, सफाई कामगारांना साफसफाई करणार, याला काय अर्थ आहे? याने काय होणार? स्वच्छ भारत किती दिवस होणार? स्वच्छ जेव्हा सफाई कामगार नसेल त्यावेळी स्वच्छतेचं काय? झाडे लागवा, झाडे जगवा, याचं पण तसंच आहे की झाडे लावण्यासाठी निसर्गाने ऑलरेडी त्याची सोय करून ठेवलेली आहे. म्हणजे जसं की हॉर्नबिल असतील, खारुताई असेल किंवा काही असे पक्षी असतील किंवा काही प्राणी असतील, त्यांच्या विष्ठेतनं त्या झाडांच्या फळांचा प्रसार होऊन त्यातून झाडं उगवतात. जंगलात झाडं कोण लावतं? बरोबर. ही कॉन्सेप्ट आहे ना, ही गव्हर्नमेंटने आपल्या सोयीसाठी केलेली आहे. म्हणजे काय, तुम्ही झाडे लावा, आम्ही झाडे तोडतो, याच्यावर ही कॉन्सेप्ट झालेली आहे. आपला प्रश्नच येत नाही. आपल्याला जी झाडं आहेत ती वाचवायची आहे, ब्युटी आपल्याला जपायची आहे. त्याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह जेव्हा चेंज होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने हे सगळं नेचरचं आपण संवर्धन केल्यासारखं होईल. नाहीतर एकीकडे झाडं तोडायची आणि एकीकडे झाडं लावायची. झाडं फायदा काय? माझं म्हणणं ते आहे की, आणि आता आणि एक प्रश्न की बाबा आम्ही आता पोस्टर वगैरे काढले, व्हिज्युअल पोल्युशन म्हणतात तुम्ही, ते अजून लोकांना कळत नाही. व्हिज्युअल पोल्युशन म्हणजे काय, जेव्हा लोकांना डोक्यात येईल तेव्हा तो टाइम जाणार. सो म्हणजे तुम्ही एक बाबा एक्सप्लेन करू शकता की बाबा प्रत्येक माणसाला ज्यांना कळत पण नाही त्यांना एक मेसेज द्यायला की बाबा व्हिज्युअल पोल्युशन म्हणजे काय एक्झॅक्टली? व्हिज्युअल पोल्युशन म्हणजे जिकडे तिकडे प्लास्टिकचे बॅनर्स लावणं किंवा फ्लेक्स लावणं किंवा कचरा टाकणं, हे व्हिज्युअल पॉल्युशन आहे. याच्यामुळे आपल्या मनावर एवढा परिणाम होत असतो की आपण किती गोष्टी निगेटिव्ह, कलरफुल, म्हणजे ज्याला सेन्सच नाही, कंपोजिशन, अशा गोष्टी आपण बघून ना आपली दृष्टिकोन आहे ना तो खूप एक निगेटिव्ह कडे जाईल असं मला वाटतं. म्हणजे निसर्गाने एवढा छान ग्रीनचा पॅच असा दिलेला आहे, छान कलर स्कीम दिलेली आहे मस्तपैकी, ज्याचा अजिबात डोळ्यांना त्रास होत नाही. आणि आपण हे सगळे लाल कलरचे, ज्या पोस्टर्सला काही कलर स्कीम नसते, असे आपण काहीतरी पोस्टर लाल भडकते शुभेच्छांचे, ज्याच्यात एवढा मोठा लाल वापरलेला असतो, म्हणजे तो जास्त त्रासदायक आहे. मग कुठचा असा प्राणी लाल कलरचा आहे का? बरोबर. हत्तीसारखा एखाद्या प्राण्याला पण निसर्गाला एखादा छान कलरफुल नाही दिलं. पक्ष्यांना, मासे, छोटे प्राणी आहेत ज्याचं डोळ्यांना बघितल्यानंतर त्रास होणार, अशाच आणि उलट शांतता भेटते. निसर्ग आम्हाला शांतता देतो पण आम्ही त्याला हे करतोय, अशांत करतो. म्हणजे निसर्गाचा जो ग्रीन आहे ना, हा पॉझिटिव्ह कलर आहे, ग्रीन कलर आहे. तो किती वेळ बघत राहा, तुम्हाला त्रास होणार नाही किंवा निगेटिव्ह तुमच्या मनात काही गोष्टी येणार नाही, किंवा ते एक मेडिटेशन आहे, त्या निसर्गाकडे बघणं हेच आहे. पण आपण या सगळ्या गोष्टीचं पॉल्युशन करून टाकलेलं आहे. सो पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा व्हिज्युअल पोल्युशनला थांबवा, त्याच्यावरती कंट्रोल आणा. आम्हालाच बरं, ते आम्हाला पुढच्या पिढीला बरं आणि आता सुद्धा बरं. सो पॉडकास्ट बघत राहा, कंटाळू नका, मजा येणार तुम्हाला पॉडकास्ट बघायला, कारण हा पूर्ण पॉडकास्ट नेचर वरती आहे
म्युझिक ऐकून सुद्धा तुम्ही पेंटिंग करतात. मी इंस्टाग्राम पेज वरती जेव्हा स्टडी करत होतो तेव्हा मी बघितलेलं की बाबा तुम्ही म्युझिक ऐकून सुद्धा पेंटिंग करता. ही कशी करतात? हाऊ यू इमॅजिन दॅट? ऍक्च्युली म्युझिकचं सुरुवातीच्या काळात मी जेव्हा पेंटिंग करायचो त्यावेळी म्युझिक हेडफोनवर ऐकायचो. आणि जसजशी मी स्वतःला ओळखायला लागलो तेव्हापासून म्हणजे बंदिस्त जे होतं ते ओपन केलंय. आणि ओपनली मी म्युझिक ऐकतो, म्हणजे स्पीकरवर असेल किंवा पाऊस असेल तर ते पावसाचं, म्हणजे डिपेंड आहे वातावरण कसं आहे त्याच्यावर मी तसं म्युझिक ओके ओके. तुम्ही कम्युनिटी सुद्धा एक स्टार्ट केली आता, एंट्रिको म्हणून. आणि तुम्ही त्याची सांगत होतात मला की ती बाबा कुठच्या, म्हणजे एक मोटो असतो पार्टी कुठचा, त्या कुठच्या मोटोने केली, म्हणजे कुठचे हेतू? खरं तर एन्शियंट ट्रीचं मूळ नाव आहे एंट्रिकोचं मूळ नाव आहे एन्शियंट ट्री कन्झर्वेशन. म्हणजे जी प्राचीन झाडं आहेत ती आम्हाला आता संवर्धन करायची. हा त्याचं मूळ हे आहे. कारण आम्ही असं ठरवलं की आमच्या कम्युनिटीला झाडं लावायची नाहीये, कारण ते ऑलरेडी त्या पक्ष्यांना त्या प्राण्यांना ते काम दिलेलं आहे. आपलं काम काय आहे, माणसाचं काम काय, झाडं वाचवायची. त्याचं जे सौंदर्यशास्त्र आहे ते आपल्याला खुलवून जगासमोर आणायचं आहे. म्हणजे एक एनजीओ कसा, ह्या कम्युनिटी मार्फत ते करायचं आहे. त्याच्यानंतर जे म्हटलं तसं व्हिज्युअल पॉल्युशन आपल्याला थांबवायचं आहे त्याच्यातनं. आणि आमचं मिशनच हे आहे की त्यातून वेगवेगळे कलात्मक दृष्ट्या असे उपक्रम घ्यायचे की त्या झाडांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चेंज झाला पाहिजे. बरोबर. नाहीतर झाडे तोडणारे झाडे तोडत राहतील, झाडे लावणारे झाडे लावत राहतील. महत्व कळणार नाही, तुम्ही महत्व जाणून देताय. आम्हाला जाणून द्यायचंय. त्यातनं एक असंही आहे की ज्यांच्याकडे एन्शियंट ट्री आहेत आणि ज्यांनी खरंच त्यांच्या पूर्वजांपासून ते वाचवत आलेत, अशा लोकांना माझ्याकडून सन्मान म्हणून मी त्या झाडाचं पेंटिंग करून पण द्यायला तयार आहे. ओके. म्हणजे त्यांनाही एक अभिमान वाटेल. बरोबर. त्या की आपण एवढं जपलंय, तर माझ्याकडून थँक्यू. बरोबर. म्हणून मी तुम्हाला पेंटिंग द्यायला रेडी आहे. कोण जर असे असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधा आणि सांगा की हे आम्ही झाड वाचवलंय. ओके. मी माझ्याकडून तुम्हाला एक पेंटिंग छानपैकी. चांगली गोष्ट आहे. एंट्रिको म्हणून एक त्यांची एनजीओ आहे. म्हणजे कम्युनिटी कशी केली आहे तुम्ही आता बघितलं, काय सांगितलं ते. आणि ही आता पेंटिंग सुद्धा तुम्ही बघितली असणार, खूप छान आहे पेंटिंग. आणि तुम्ही सुद्धा आता झाडांचीच पेंटिंग करतात, फक्त झाडांची. म्हणजे आता हे तुम्ही आता कॅनव्हास लावलाय पाठी, याला कॅनव्हासच म्हणतात. सो आता झाडांची पेंटिंग काढताना जेव्हा तुमच्या बरोबर झाड कधी बोललाय, म्हणजे तुमच्याकडे असं बोललाय कधी की बाबा तुम्ही बाहेर सुद्धा पेंटिंग करतात बघा, कधी कधी मी शॉर्ट्स बघितले तुमचे, बाहेर सुद्धा पेंटिंग करतात, की तुमच्याकडे ते विस्पर करतात का, बोलतात काय? ऍक्च्युली स्टुडिओत काम करणं वेगळं आणि आउटडोर जाऊन प्लेन एअर मध्ये काम करणं वेगळं. तिथे कनेक्शन असतंय, तिथे फिलिंग्स असतात, तिथे एक अनुभव असतो आणि ते एक ऍटमॉस्फिअर असतं किंवा त्यांच्या भावना काम करताना. खूप वेळ आपण त्या झाडाकडे निरीक्षण करत असतो काम करताना. तर त्यावेळी कुठेतरी ते कॉन्व्हर्सेशन चालू असतं आणि तेच कॉन्व्हर्सेशन मला असं वाटतं त्या पेंटिंग मध्ये येत असतं. आणि बाहेर केलेल्या पेंटिंगचे अनुभव असतात ते मग जेव्हा स्टुडिओत पेंटिंग करतो त्यावेळी ते व्यक्त होतातच. आणि हे फिलिंग्स आहेत आणि हे कनेक्शन आहे. पेंटिंग मी आर्ट कॉलेजमध्ये फक्त स्किल शिकलोय. म्हणजे मी कलर कसे वापरायचे, कंपोजिशन कसं करायचं, त्याच्यानंतर त्याची एक अॅनाटॉमी असेल किंवा ड्रॉइंग्स असेल किंवा बेसिक सगळ्या गोष्टी असेल, त्या मी आर्ट कॉलेजला शिकलो. पण मला असं वाटतं की आर्ट जी आहे ना, आर्ट जे एक्सप्रेशन जे आहेत किंवा जे माझ्या मनात जे चाललंय किंवा मी ऑब्झर्व केलेलं जे साठलेलं आहे ते कॅनव्हासवर येण्यासाठी आणि ते आल्यानंतर ज्याला आपण म्हणतो ती खरी आर्ट. ओके. आणि ती कोणतेही पेंटिंग, म्हणजे तुम्ही व्यक्तिचित्रण करत असाल तर त्या व्यक्तीशी असणारं तुमचं डिस्कशन, कनेक्शन, या सगळ्या गोष्टी त्या स्किल मार्फत तुमच्या कॅनव्हासवर उतरत असतात. नुसतंच आर्ट कॉलेज केलं आणि झाड करायचंय म्हणून पेंटिंग केलं, ते फक्त एक स्किल्स आहे, आर्ट नाही राहत असं मला वाटतं. सो थोड्यांना कन्फ्युजन वाटतं की बाबा कुठची झाडे लावावी, कुठची झाडे नाही. आणि थोडे म्हणजे एक झाडांच्या हेतूने, म्हणजे झाडे कुठची लावावी कुठची नको, हे तुम्ही कन्फ्युजन जर हे केलं असणार आमचं, म्हणजे माझं सुद्धा आहे कन्फ्युजन, ते दूर केलं असणार तर आम्हाला पण जरा बरं.
ऍक्च्युली निसर्गाने जे जे बनवलंय ना ते सगळं योग्यच आहे बायोडायव्हर्सिटीसाठी. त्या त्या परिसरात किंवा तिथे तिथे ती झाडं असणं गरजेचंच आहे. पण लोकांना असं वाटतं की आपण काजूची झाडं लावली, 4 गुलाबाची झाडं लावली म्हणजे झाडं लावली, हा बरोबर. हा 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 तर माझं असं हे आहे की काही झाडं ब्युटी देत आहेत, डोळ्यांना सुख देतात, पण काही झाडं ना या पूर्ण बायोडायव्हर्सिटीसाठी खूप गरजेची आहेत. म्हणजे काही सांभाळतात ती. काही एन्शियंट ट्री अशी आहेत ना की त्याच्यावर एवढे पक्षी किंवा त्याच्यावर एवढी घरटी असतात, प्राण्यांचे राहण्याची ठिकाणं असतात किंवा त्याच्यावर काही असे छोटे छोटे जीव असतात जे आपल्याला दिसत नाही पण ते त्या झाडावर राहत असतात. म्हणजे बरोबर. जी एन्शियंट ट्री आहेत ना, जी हम्म. 200 300 वर्ष ते आता जगतात कट करतायत. हा, ती झाडं खूप जगली पाहिजेत असं हम्म, मला हम्म, वाटतं. हम्म. म्हणजे वड असतील, पिंपळ असतील, काही बरेच जंगलात झाडं आहेत. तर बाकी आपण कमर्शियल झाडं लावणारे भरपूर लोक आहेत, ते प्रत्येक जण लावतात. पण माझा जास्त फोकस आहे एन्शियंट एन्शंट ट्री. ती वाचली पाहिजे. कारण लोकांना बाकी कमर्शियल झाडं सागवान लावा म्हणून सांगायची गरज नाही. बरोबर, ते लावणार लावणार आणि ते जगवणार. कारण ते त्याच्यात कारण त्यांना पैसा पैसा मिळतो. हा, बरोबर. झाडांना ज्यांना फ्लावर्स येतात ती झाडं विकून कमर्शियल झाडं आहेत ती झाडाचा अवेअरनेस करण्यात काही पॉइंट नाहीच आहे. जी झाडं आपण लावू शकत नाहीये आणि ती झाडं जगायला 400-500 वर्ष लागतात आणि जी झाडं वनराई सारख्या ठिकाणी आहेत अशी झाडं जगणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावर माझं जास्त फोकस आहे. बरोबर. जी ऑक्सिजन साठी पूर्ण बायोडायव्हर्सिटी सांभाळतात, जे आपल्याला त्याचे बरोबर. उपयोग माहित नसतात पण खूप महत्व आहे त्याला. खूप महत्व म्हणजे डिफॉरेस्टेशन करू नका. हा, ते खूप गरजेचं. बरोबर. म्हणून मी माझ्या आताच्या चित्रांमध्ये हॉर्नबिलला जास्त महत्व देतो. म्हणजे एन्शियंट ट्री आणि हॉर्नबिलचं एक कनेक्शन ते आता कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. कारण बाकी एस्थेटिक पेंटिंग मध्ये ती खूप छान दिसतात, म्हणजे फ्लावर्स जे असतील किंवा ते लोकांना आवडतात. पण मला ही जी ब्युटी आहे ना, बरोबर, ह्या झाडाचं टेक्स्चर, त्याच्यावर येणार मॉस किंवा त्याची एक ब्युटी, त्याचे आकार भव्य दिव्य, त्याच्यातनं येणारे ते निर्माण होणारे फॉर्म्स, वेगवेगळे आकार असतील, हे मला कुठेतरी दाखवायचे. ती ऍक्च्युली ब्युटी म्हणून पटकन कोण ऍक्सेप्ट करत नाही, पण मला तेच दाखवायचंय आणि त्याला ब्युटी म्हणून लोकांपर्यंत. तर मला असं वाटतं की ती झाडं बघितल्यानंतर अरे हे कट केलं नाही पाहिजे किंवा हे वाचवलं पाहिजे असं. आणि तुम्ही मगाशी सुद्धा दाखवलं की घरात तुम्ही हे केलेलं पूर्ण, म्हणजे तुम्ही पूर्ण एन्शन केलेलं. म्हणजे आता काय म्हणतात ते वेस्ट जे असतं, वूड असतं, ते तुम्ही घरात युज केलेलं. म्हणजे प्लॅस्टिक वापरण्यापेक्षा मला वूड वापरायला आवडेल, पण हे नाही की झाडं तोडून. त्यांनी पूर्वी झाडं तोडलेली किंवा झाडं पडतात किंवा जी कुसून जातात आणि जे राहिलेलं हे असतं त्याच्यातनं काहीतरी निर्माण करावं असं मला वाटतं. मुद्दाम झाडं तोडलीच पाहिजे, चांगली झाडं आणि सावण, ते माझं हे नाहीये. बरोबर. किंवा कोणीतरी वापरलेली आणि टाकली आहे त्याचं रियूज करायचंय. बरोबर. आणि त्याला एक आर्ट म्हणून त्या आर्टच्या माध्यमातून ब्युटी दाखवायची. मी पोस्टर वगैरे काढले, व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असतं. कधी कधी तुम्हाला असं कोणी तापवलं, अरे काय करतो रे, पोस्टर कशाला काढतोय. सो तुम्ही कसे रिॲक्ट करतात. आणि आता जे कोण पुढे काढणार आहेत पोस्टर, आणि नक्कीच काढणार आहेत मला वाटतंय हा पॉडकास्ट बघून, कारण ते व्हिज्युअल पॉल्युशन आम्हीच कंट्रोल करायला पाहिजे. पण ते आता पुढच्या माणसाने जर पटकून हे केलं की बाबा मीच पटकून आलेलो अनोळखी आणि हे तुम्हाला कशाला काढतो रे पोस्टर, हाऊ यू रिॲक्ट आणि हाऊ यू कंट्रोल दॅट पर्सन. नाही, ते त्याने विचारलं तर मी अवेअरनेस म्हणून किंवा त्याचं महत्व किंवा त्या काढण्यामागचं उद्दिष्ट मी त्यांना एक्सप्लेन करतो. म्हणजे तुम्ही सगळं प्रेमाने सांगता. हो, प्रेमाने. भांडणं करायची नाही हे पहिलं सांगतो. इकडे भांडणं म्हणजे आपण म्हणजे त्या पोस्टर लावणाऱ्याच्या विरोधात आहो म्हणून आम्ही काढतो ह्याच्यात भाग नाही. मला झाडांबद्दलचं प्रेम किंवा त्याच्यावर लावणारे पोस्टर ते खिळे वगैरे मारतात, त्याच्यामुळे बऱ्याच झाडांना म्हणजे जे वाढण्यात किंवा त्याच्यात बरेच अडथळे येतात आणि ते दिसताना खूप खराब वाटतंय. मला असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये जर ग्रामपंचायतीने एक बिलबोर्ड मोठा करून साईन बोर्डसाठी जागा दिली आणि प्रत्येकाला जिथे पब्लिक उभं राहतं अशा ठिकाणी एक मोठा बोर्ड करायचा आणि तिथे व्यवस्थित एका लाईन मध्ये तुम्ही छोटे छोटे करून लावा. तिथे लोक उभे राहून तुमचे पोस्टर्स बघतील, ऍडव्हर्टाईज काय असतील ते बघतील. झाडाला लावण्यात काहीच पॉइंट नाहीये, कारण लोक ट्रॅव्हल करत असतात, लोकांचा
लक्ष विचलित होतो. त्याच्यानंतर लोक आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्याच्या घाईत असतात, त्यांच्या गडबडीत असतात. तिथे तुमचे पोस्टर्स कोणी बघत नाही actually. बरोबर आणि ते दिसताना खराब दिसतंय. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक चांगला ऑप्शन आहे. माझं पोस्टर लावण्यावर काही विरोध नाहीये. तुमची ऍडव्हर्टाईज, तुमचा बिझनेस आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करू शकता. आणि त्याही पलीकडे जाऊन मी सांगेन की आज सोशल मीडिया खूप खूप वास्ट आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलेलं आहे, प्रत्येक वैयक्तिक माणसाच्या हातात पोहोचलेलं आहे. तुम्हाला जेवढी ऍडव्हर्टाईज करायची आहे तेवढं तुम्ही एरिया तुम्ही चूज करू शकता आणि गुगल ऍडसेन्स किंवा कितीतरी अशा ऍडव्हर्टायझिंग आहेत, तिथे तुम्ही ऍड करू शकता. नेसेसरी नाही की झाडालाच खेळ ठोकले पाहिजे, तिथेच बॅनर्स लावले पाहिजे. आणि आता तुम्ही पूर्ण आता तुमचं करिअर केलंय, आता तुम्हाला किती वर्ष झाली ह्याच्यात, म्हणजे फ्रॉम नॉट फ्रॉम आर्ट डिरेक्शन, फ्रॉम दिस पेंटिंग स्टार्टेड फ्रॉम कोकण, म्हणजे कोकणला तुम्ही आलात, तुमच्या गावी आलात, तेव्हा तुम्हाला किती वर्ष झाली हे सगळं करून? ऍक्च्युली माझा जन्मच इथला आहे कोकणात. मी सगळं अनुभवत आलोय आणि मला लहानपणापासूनच लँडस्केप करायची खूप जास्त सवय होती. म्हणजे माझ्या सोबतच स्केचबुक आणि वॉटर कलर असायचे. जिथे जाईल पाहुण्यांकडे गेलो मी त्यांच्या घरासमोरचं दृश्य पेंट करायचो. पण त्यावेळी थोडस आर्ट आणि स्किल यातला काय फरक माहित नव्हता. जस्ट पेंटिंग करायचं एवढंच माहित होतं. आणि तुमचं असं इन्स्पिरेशन कोण असं, म्हणजे आता प्रत्येकाचं नेचर. कारण म्हणूनच म्हटलं की माझी जुनी सगळी जर चित्र काढून बघितलं त्याच्यात जास्त झाडच दिसतंय. मग मला ते की अरे मी तिथे बरोबर योग्य आहे. म्हणजे तुम्ही आता मेंटल टफनेस तुमचा कसा हे ठेवतात की बाबा आता कोण आमची पुढची पिढी आहे, त्यांना आता जायचंय म्हणजे आता आर्ट मध्येच, फाईन आर्ट मध्ये, नाहीतर कुठच्या क्षेत्रामध्ये. मलाच मीच एक सांगतोय, मी एक आर्ट मध्ये काम करतोय सध्या. सो एक मेंटल टफनेस कसं ठेवायचं की बाबा फोकस कसं राहायचं पूर्ण. तुम्हाला जे आवडतं आणि तुम्ही जर स्वतःला ओळखलात आणि तुम्हाला जे आवडतं ते जर तुम्ही काम केलंय, तर फोकस आणण्याचा, डिप्रेशन येण्याचा, फ्युचरची चिंता याचा काही विषयच येत नाही. बरोबर. तुम्ही ओळखलात, तुम्हाला रोज समाधान मिळतंय काम करताना, तर मग फोकस, कंटाळा येण्याचा किंवा लोकांना आवडेल हा विषयच नाही. हा विषयच तिथे स्टॉप होतो. मला सांग, जेव्हा मी कॉलेज सोडून इथे आलो त्यावेळी पहिलं सुरुवातीला होतं की कसं होणार आहे ते, कोण पेंटिंग विकणार. पण जेव्हा समाधान वाटायला लागलं आणि मला असं वाटतं की लोक गाडी बंगला यात सक्सेस मानत असतील, पण मला असं वाटतं की तुम्हाला जे आवडतं ते जर तुम्ही काम करत असाल त्याच्यासारखं सुख नाही, तिथेच सक्सेस आलं. बरोबर. आणि आमचं एक आता युथ आहे पुढचं, त्याला एक तुम्ही एक काय मेसेज देऊ शकता की बाबा, एक टफ मेसेज की अक्षय सावंतने सांगितलंय की बाबा चल. मी तेच सांगेन की तुम्हाला आवडतं तेच करा. तुमच्या बाहेरच्या गोष्टींना काय म्हणतात ते सुख देण्यापेक्षा तुमच्या आतल्या आत्म्याला सुख द्या. सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. आणि माझे ते आता सगळे प्रश्न, मी मगाशी म्हणालो तसं की माझ्याकडे काहीच नाहीये, पण माझ्याकडे जे आहे ना ते कोणाचकडे नाही. मी जे माझ्याकडे जो अनुभव आहे किंवा जे मी अनुभवतोय ते मी शेअर करू शकत नाही आणि दुसऱ्याशी कम्पेअरच करू शकत नाही. ते या सगळ्या जगामध्ये युनिक आहे आणि दुबडी भरून वाहेल एवढं आहे. बरोबर. आणि आजचा पॉडकास्ट घेऊन मला पण जरा खूप मजा आली, जरा इंटरेस्टिंग वाटला की आता म्हणजे नेचरचा एक कॉन्सेप्ट वेगळा करून तुम्ही दाखवलाय आम्हाला, म्हणजे काय करायचं, कसं नेचरला सांभाळायचं. आणि माझा सुद्धा मेन हेतू आहे की बाबा लेट्स ग्रो टुगेदर, मी बाबा सगळे बरोबर हे करूया. आणि पाठी हर्षल बांदेकर सुद्धा आहे, कॅमेरामॅन आहे आमचा, त्याला सुद्धा थँक्यू. त्यांनी पण आज खूप मेहनत केली आहे. तो पण एक पुढे बघतोय आपल्याला कुठेतरी, म्हणून तो आज माझ्या बरोबर आलाय. आणि एक आज शेवटचा प्रश्न एक बाबा विचारतो की माझ्या बरोबर तुम्हाला पॉडकास्ट घेऊन कसं वाटलं आज? छान वाटलं. मेन म्हणजे ज्या काही प्रश्न विचारल्यानंतर ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे होत्या त्या कदाचित यामार्फत पोहोचतील. आशा आहे की लोकांचा नेचरकडे, निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. लोकांच्या मनात ती एक जागरूकता निर्माण होईल आणि आपण जो व्हिज्युअल पॉल्युशन करतोय किंवा मी म्हटलं मगाशी की सफाई कामगाराची गरज न भासता हा परिसर स्वच्छ राहील, नेचर आपण स्वच्छ ठेवता येईल, हे यामार्फत लोकांपर्यंत पोहोचेल. आणि
आर्ट ही माझा पर्सनल गोष्ट आहे, ती मी माझ्या आर्टच्या माध्यमातून मी अवेअरनेस करतोच आहे. करतोय. पण लोकांनी आपल्या पद्धतीने आपल्याकडच्या काही गोष्टीतनं निसर्ग वाचवायचा आहे, निसर्गाची ब्युटी अनुभवायची आहे. आपण आर्टिफिशियल ब्युटी मध्ये अडकण्यापेक्षा मला वाटतं निसर्गाने ऑलरेडी आपल्याला ही Beauty दिली आहे. ब्युटी दिलेली आहे, सौंदर्य दिलेलं आहे. हे जर ओळखलं तर मला असं वाटत नाही की कुठच्या गोष्टीत आपण अडकू शकेल. बरोबर. मग असं नाही होणार की मला पिंकच कलर आवडतो, मला अमुक कलर अमुक. आवडतो, मला अमुकच आवडतं, मला हीच डिझाईन आवडते. हम्म. निसर्गाने सगळ्या गोष्टीचं हे दिलेलं आहे आणि त्या त्या क्षणाला त्या त्या ब्युटीचा त्या त्या ऋतूप्रमाणे कसे कलर्स चेंज होतात, हम्म. तसं आपण प्रत्येक ऋतूचा आणि प्रत्येक गोष्टीचा क्षणाचा आनंद घेत राहायला पाहिजे. आणि लाईफ खूप सुंदर आहे या गोष्टीमध्ये. बरोबर. मग तुम्ही जिथे असं नाही की तुम्हाला इथेच गेलं पाहिजे म्हणजे आनंद इथेच भेटणार. सक्सेस मिळणार. हम्म. तुम्ही जिथे आहात तिथे जर स्वतःला ओळखलात हम्म. तर सगळीकडे आनंदच आनंद आनंद. आहे. थँक्यू. तू माझ्या स्टुडिओला व्हिजिट दिली हो. आणि छान गप्पा रमल्या हम्म. आणि ह्याच गप्पा आता लोकांपर्यंत पोचतील. आणि लोकांनी हे जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे. ज्या लोकांना खरंच पर्स्पेक्टिव्ह हा बदलला पाहिजे अशा लोकांपर्यंत हे खरंच पोहोचले पाहिजे आणि त्यासाठी खरंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि माझा मेन हेतू सुद्धा आहे की बाबा लेट्स ग्रो टुगेदर. आज अक्षय सरांकडून मी पण खूप काय काय शिकलोय आणि ते मला शिकवत राहणार अशी माझी अपेक्षा आहे पुढे सुद्धा. आणि आज मी हा पॉडकास्ट संपवत आहे, पण संपायच्या आधी मी सांगतो नेचरला जपा, कारण ती परत आम्हाला जपणार आहे. सो हर हर महादेव.